किताब या खेळाडूला दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण जिथे पाहत आहोत एक सिंगल येत असताना मला मिळाली आहे. मॅन ऑफ द मॅच खरतर युवा खेळाडू शेवटच्या क्षणाला फार चांगली गोलंदाजी त्याची राहिली आणि खरतर या सामन्याचा शिलेदार खरतर राहिला जातोय. त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जातो. आणि यानंतरची मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. तुपगाव संघ मैदानावरती बॅटिंग करतोय आणि आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जयेश भोसले सरांच्याकडे. दत्ताभाई मांडे 11 तुपगाव आणि त्याच्या अगेन्स्ट गावदेवी नाणेवली या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. विशेष कौतुक करण मी ओमकार गुरव आमचे डीजे मास्टर, एक उत्कृष्ट साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून आज पाहायला मिळते आहे. ओमीला आपण पाहतोय, ओमी चांगल्या दर्जाचं कामकाज. त्यानंतर नितेशजी कांबळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितेशजी कांबळे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर ग्रुम ग्रामपंचायत आश्रयाचे नवनिर्वाचित उपसरपंच आपण पाहतो अनिकेतजी निकम यांच्या माध्यमातून समालोचनासाठी आणि अंपायर पॅनलसाठी या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यानंतर भिंगारवाडी संघाचे पुरस्कर्ते बाबू मांडे आणि सचिन मांडे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. स्वागत आहे आपलं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. फटका फसला. आणखीन एक धक्का क्रमांक पहिला लागत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॅटर इथून मात्र बाद होत असताना मनोज कुंभार बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला बॅटर आउट. पहिला धक्का लागलाय. सुरुवात तितकीशी चांगली होत असताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलमध्ये चौकार आलेला पाहायला मिळाला होता. पहिला बॉल फेस करत असताना अल्पेश गायकवाडने इनसाइड आउटचा थ्रू दी कव्हर त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. एकंदरीत दोन्ही बंधू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला अनिकेत गायकवाड आणि अल्पेश गायकवाड, दोन बंधूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दो भाई आणि दोन्ही तबाई नेहमीच आपण म्हटलेलं आहे. आणि आज दोन्ही बंधूंना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सामना चांगला पाहायला मिळेल याती मात्र शंका नाही आहे. एका बाजूला तुपगाव आणि त्याच्या अगेन्स्ट नाणेवली. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये 6 बनली आहेत. 6 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आम्हा दोघांचा नाद नाही करायचा आत्ताच्या या कलयुगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. काही बॉल ढगातच मारावे लागणार आहेत. बॅटिंग चांगली करावी लागेल. लांबलचक फटकेबाजी करावी लागणार आहे. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला फुललेंचा बॉल होता. ऑन साईडला मिड ऑन तैनात आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. आपला हजर दबाबीपणा दाखवतोय. मोठ्या शिताफीने बॉलला अडवलं होतं मिड ऑन क्षेत्रामधून. सिंगल आली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती बनली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट. या षटकाची सुरुवात चौकारानं होत असताना पाहायला मिळाली आणि तदनंतर कमबॅक काय दमदार झालेलं पाहायला मिळालंय. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. पुन्हा एकदा समालोचन कक्षासाठी पारितोषिक आलंय. आदरणीय जी मोरे यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 2500 रुपयाचा कॅश प्राईज आलंय. त्यांचं देखील मनापासून आभारी आहोत. एक चांगला सामना मैदानामध्ये रंगला जातोय. दत्ताबाई मांडे चौक ग्रामपंचायतीचे माजी ॲक्टिंग उपसरपंच या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जोडले गेलेत जयेशजी भोसले सर. नितीन गोलंदाजी मार्कवरती नितीन गडगेला आपण पाहत आहोत. आपण नेहमी म्हणतो ना की मैदानाच्या आतमध्ये क्षेत्र कोणतंही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही आहे. कष्ट करावे लागणार आहेत. रोजचं कष्ट हे श्रेष्ठ आहे आणि आज कष्ट तुम्हाला करावे लागतील. तारेभरची कसरत करावी लागणार आहे. बॉल अवांतर आलाय. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 8 ऑन दी बोर्ड. 8 गोल्ड मेडल राहिले होते हुसेन बोल्टच्या नावावरती. यावेळेचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल.
टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसता धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. समोर हेडलाईट ऑन होती. मनापासून आभार. भूषणजी लोखंडे एन डी स्टुडिओचे आमचे कर्मचारी यांच्या वतीनं पारितोषिक आहे. समोर आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांचा बॅनर आहे आणि सुधीर शेठ ठोंबरे यांचा बॅनर आहे. त्याला जर षटकारानं हिट केलं तर आजच्या रात्रीसाठी 2,000 रुपये, तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. कोणत्याही फलंदाजानं जर सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या बॅनरला जर हिट केलं, रेल्वे पटरीवरती असलेल्या त्या फ्लेक्सला, कटआउटला, तर तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. गौरव गुरव मैदानाच्या आतमध्ये आलाय. फटका आणखीन एक फसला. या वाऱ्याने मावळणाने जातही आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. नितीनला आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. सो मी एक्झॅक्टली हेच करण्याचा, हेच विचारण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. मी निघालो, तुम्ही येताना. एका मागोमाग एक फलंदाजाने मैदान सोडलेलं पाहायला मिळाल्यात. एका मागोमाग एक फलंदाज. इथून मात्र बाद होत असताना गोलंदाजाची सरशी आणि फलंदाजांना मिळाली फरशी. असंच काहीतरी चित्र या खेळाचं विचित्र बनलेलं पाहायला मिळालंय. हॅट्रिकचा बॉल आडवा बॅटने क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. हॅट्रिकच्या बॉलवरती नितीनला इथून मात्र सफलता मिळू शकली नाही. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, वेगाने आले होते. अतिशय मंगेश जुगरेला आपण पाहिलं वेगाने येत असताना पाहायला मिळालंय. कॅच ड्रॉप झालाय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेने संघ पुढे सरकतोय. इंग्लंड संघ विश्वविजेता बनला होता. न्यूझीलंड संघाला परास्त करत तीही एक धाव सर्वाधिक महत्वाची होती, कारण 2 वेळेला सामना बरोबरीत आला. विश्वचषकाची फायनलची मॅच चौकारांच्या आधारावरती इंग्लंड संघाला विजेतेपद मिळालं होतं. आई बॉल अवंत स्वरूपाचा येत असताना मला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती बनला. 10 ऑन दी बोर्ड. आदरणीय विनोद शेठ भोईर यांचा बॅनर जो समोर उभा आहे, त्याला जर कोणी षटकारानं हिट केलं तर दीप गावडे यांच्याकडून पारितोषिक आहे. विनोद शेठ भोईर यांचा गाडी क्रमांक 2200. खरं तर 0022 नंबर आहे, परंतु 2200 हे पारितोषिक देण्यात येईल. आणि इथे येतोय चौकार. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जयेश भोसले सरांकडे. जय शेलार होते त्या ठिकाणी. गेटवे ऑफ इंडिया इथे बनलेला पाहायला मिळाला. 2 पायांच्या अगदी मधोमध बॉल फरार झालाय. दिल मांगे मोर रन्स आणल्यात 4. संघाची धावसंख्या बदारती आहे. अगदी या स्पर्धेचं अगदी आपण हे पाहतोय ज्या पद्धतीने आपण खरं तर आखीवाडी रेखीव संकल्पना पाहायला मिळालेल्या आहेत. यावेळेस बॉल देखील फटका फसलेला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चिणवरती येतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून 15 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. 15ला 3 आहेत. विहंगम दृश्य तुम्ही पाहताय या स्क्रीनवरती. अगदी दोन्ही आयोजक आदरणीय आपण पाहिलं तर आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब, अगदी आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब यांचे हे फ्लेक्स आणि अगदी सातत्याने काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण या स्पर्धेने दिलेले आहेत. LED स्क्रीन तुम्ही पाहताय. भव्य दिव्य स्क्रीन पाहायला मिळते. मैदानाला रेलिंग्स पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल सॉफ्ट हँडने केला होता. पुश रहो आणि खुश रहो. हॅशटॅग रिस्पेक्ट. बॉलला रिस्पेक्ट दिली. सिंगल आली आहे. 16 धावा धावफलकावरती बनल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. पहिल्या आणि दुसऱ्या मॅचचे विजेते संघ तुपगाव आणि नानवली या 2 संघांदरम्यानची लढत. प्रथमदा बॅटिंग करत तुपगाव संघ. धावफलकावरती बनल्या धावा त्या अद्याप त्या 16. फलंदाज बाद झाल्या 3.
संघाचा संघनायक दोघांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. होऊ दे जरा उशीर, सोडतोस का तू धीर, रात संपदा पहाट होईल पुन्हा. आता धीर सोडायचा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सोनू आणि त्याच्या साथीला अनिकेतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कमध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू वेगाने पाहायला मिळाला. मयूरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये वेग प्रचंड आहे. टप्पा चांगला ठेवला त्याने. क्रिकेटमध्ये टप्पा आणि सिनेमामध्ये कटप्पा सर्वाधिक महत्वाचा आहे आणि इथे टप्पा चांगला ठेवलाय. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला होता. वेगाने गोलंदाजी करण्यात येत असताना पाहायला मिळाली. फास्ट अँड फ्युरियस, व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समन्वय साधणारी गोलंदाजी. यावेळेस हा बॉल फटका फसला. चेंडू खाली स्वतः गोलंदाज आलाय. कॅच ड्रॉप. घडतंय तरी काय, जीवदानही वरदान साबित होतात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. जीवदान मिळालं फलंदाज सोनू सोनावलेला. इथून मात्र जीवदान मिळालेलं पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले आकरीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. हा फॉर्म पुल केला. बॅटचे लिडिंग एज. गोलंदाज जवळपास पोहोचलेला पाहायला मिळाला. आदरणीय दत्ताभाई मांडे यांच्या नावानं तुपगाव संघ मैदानामध्ये खेळतोय आणि जर तुपगाव संघ सुपर 4मध्ये दाखल झाला तर दत्ताभाई मांडे यांचे पुतणे मयूरजी मांडे यांच्या वतीनं तुपगाव संघाला 11,111 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 17 धावा फलकावरती म्हणलेले आहेत. 17 ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करतो संघ मैदानावरती. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच इथूनही ड्रॉप झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चालू काय मैदानावरती सातत्याने चुका आणि चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. हिंदीमध्ये याच चुकीला गलती म्हटली जाते. पहिली गलती करे व इंसान, दूसरी गलती करे वो नादान, बार बार गलती करे वो शैतान, आणि अर्थात बार बार गलती करे वो पाकिस्तान और हर बार माफ करे वो हिंदुस्तान. इथे चुका आणि चुकाच होत आहेत सातत्याने. कॅचेस ड्रॉप झाल्या. चौकार आला. तदनंतर 2 कॅचेस अद्याप ड्रॉप झालेले पाहायला मिळाल्यात. एक चौकार देखील पाहायला मिळाला होता. आडवा बाटणे ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. हवाई हल्ला. षटकार झाल्यानंतर जीवदान किती महागडी पडतात त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जयेश सर, आणि लगातारचा तिसरा षटकार जर आला तर मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे यांच्या वतीनं 3,000 रुपये देखील आहेत आणि त्याचबरोबरीनं दत्ताबाई मांडे यांच्या वतीनं 2,000 रुपये आणि आदरणीय विनोद शेठ भोईर यांच्या वतीनं 5,000 रुपये. जर तिसरा षटकार आला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजाला लागू होईल. अनिकेत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अभी देखे कहा है जल में तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो देख डर गए दिक्कत आसमान के. घाबरणारे वेगळे होते. मी वेगळा आहे. मी वेगळ्या तालमीतून उभा राहिलेलो आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत गायकवाड ते दाखवून देतोय. संघाची धावसंख्या 29. 29 आहेत. 2 बॉल 2 षटकार आलेत. यावेळेला क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. लाकूड तोड गोलंदाजी. सडे तोड उत्तर. फलंदाज बाद. 4 दिवस सासूचे असतात ना तर 4 दिवस सुनेचेही असतात. एक चेंडू गोलंदाजाचा तर एक चेंडू फलंदाजाचा. क्रिकेट मधलं द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले पहा. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर, एक स्नॉटर होता आणि सेलिब्रेशन. एक गोलंदाजाचं पाहायला मिळालं. 29 या धावसंख्येमध्ये चौथा फलंदाज बाद झालाय. 29 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे यांना पाहतोय. त्यांच्या समवेत
कोण ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय दीपक शेठ म्हात्रे साहेब देखील आहेत आणि त्यांच्या समवेत आदरणीय विनोद शेठ भोईर जे वडगाव पंचायत समितीचे विभागीय अध्यक्ष आहेत आणि विनोद शेठ भोईर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2 बाईक आपल्याला पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक आहे आणि त्याचबरोबरीनं डॅशिंग उपसरपंच दत्ताबाई मांडे यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. योगेशजी थळे, त्याचबरोबरीनं व्यंकटेशजी मायकल, शेखर मते काका या मुख्य मंचावरती आहेत. खरं तर सुधीर शेठ ठोंबरे यांचे हे सगळे मित्र परिवार आहे, त्यांना मुख्य मंचावरती आपण पाहतो आहे. आणि त्याचबरोबरीनं आमचे शांतारामजी तवले काका देखील आहेत. खरं तर सुधीर शेठ ठोंबरे यांची सावली, खरं तर सुधीर शेठ जिथे असतील ना तिथे शांतारामजी तवले नेहमीच असतात आणि या आयोजनामध्ये सगळ्या ऑफिशियलच्या जेवणाची जबाबदारी त्याने चोखपणे पार पाडली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. बल्लेबाज चला सीन आता नाम उसका साहिल खान. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. डॉट जिथे मात्र डॉट बॉलच्या मदतीने धावफलकावरती धाबा रोखल्यात. त्या 29 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात तुपगाव. 29 शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच साठी आपण लक्ष वेधूया. टॉस साठी भिंगारवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट कराडे या 2 संघाला आपण पाहणार आहात. 29 आहेत. 29 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाल्यात. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. आदरणीय मयूरजी ठोंबरे साहेब, आदरणीय मानवजी ठोंबरे साहेब यांना पण स्क्रीनवरती पाहत होतात. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याचं भविष्य, युवा नेतृत्व ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, ऑफिशियल्सवरती ज्यांच्या माध्यमातून प्रेम दर्शवण्यात आलेलं पाहायला मिळालं आणि कौतुक करावं तितकंसं कमी आहे या आणि- युवा पिढीचंही. आणि अनिकेत निकम यांना स्क्रीनवरती पाहतोय. स्पोर्ट्स सायकल, स्मार्ट वॉच ही पारितोषिक आपल्याला त्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉसाठी देण्यात आली आणि त्यांनी काल फार चांगला उल्लेख केला. आमची चिठ्ठी खरं तर ज्या वेळेला ड्रॉ झाला त्यावेळेला आसरेवाडीची पहिली चिठ्ठी सुधीर शेठ ठोंबरे साहेबांनी काढली आणि अनिकेतनं काल फार चांगला उल्लेख केला की माझ्यावरती मोतीराम शेठ ठोंबरे, सुधीर शेठ ठोंबरे यांचं नेहमीच आशीर्वाद राहिलं आहे आणि त्यांनी जेव्हा आमची चिठ्ठी काढली त्यावेळीच आम्ही ठरवलं की आम्ही फायनलला जाणार. आणि आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. अनिकेत नेहमी उल्लेख करतो की माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये मोतीराम शेठ ठोंबरे यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. प्रशांत तांडेलचा हा पहिला बॉल पाहायला मिळाला. मागील मॅचमध्ये विकेट हॅट्रिक त्याने मिळवली. या स्पर्धेतली पहिली हा वाईट बॉल. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळतोय. 100ची रन्स आली आहे. 30 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झाल्यात. नेक्स्ट मॅच अगदी 2 विजेते संघ आपण पाहणार आहात, ज्याचा टॉस आपण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. 30ला 4 आहेत. 30 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. धावा गोळा करायच्या आहेत. स्ट्रायकर एंडला यावेळेला आपण पाहतो फलंदाज सोनू सोनावणे स्ट्रायकर एंडला आहे. हा लोअर फुल टोच ऑन साईडला टर्न केला. यावेळेला थेट यशांच्या मधोमध सापडला. प्लंप लेग बिफोर स्वरूपामध्ये आणखीन धक्का. 5वा फलंदाज बाद. 5 बॅटर आउट होत असताना पाहायला मिळाले. तर अर्धा संघ डगआउटमध्ये आराम फरमावताना पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. सातत्याने विकेटचं इथे रकाने भरले जात असताना पाहायला मिळाल्यात. अडचणींना सामोरं जातोय संघ. कोणताही खेळाडू जास्त काळ व्यतीत करायला तयार नाही आहे या खेळपट्टीवरती. आपण म्हणतो धीरोधार्तता हा क्रिकेटमधला सर्वाधिक मोठा शब्द आणि ती धीरोधार्तता तुम्हाला इथे दाखवायला लागणार आहे. कारण संयमाने बॅटिंग करावी लागेल. डोक्यावरती बर्फ ठेवावा लागणार आहे. सैरा बैरा पळून चालणार नाही. मोठी फटकेबाजी करत असताना भान ठेवून योजना आखायला हवात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणायला हव्यात. बाबा आमटेंची ही ओळ आणि ही लाईन आवर्जून लक्षामध्ये येते अशा क्षणाला. त्या फलकावरती बनलेल्या त्या 5 बाद केवळ 30 नवीन बॅटर मैदानावरती आलाय. जय गायकवाड याचा फटका इम्प्रोवाइज केलाय. आधुनिकतेचा आविष्कार. चेडू सीमारेषेच्या बाहेर सुपला शॉट त्यावरती आलाय चौकार.
आल्याची जाणीव करून देणारा हा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल कर समंदर भी आएगा, यू थक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध चेंडून घेतला. हा डॉट बॉल वेग चांगला आहे गोलंदाजाकडे, त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. परिपक्वता त्याच्याकडे सातत्याने पाहायला मिळाली आहे. अगदी व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळतं. त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, त्याच्याकडे असणारी कलात्मकता, नैपुण्यता आणि त्याहूनही अधिक चांगलं सादरीकरण जिथे प्रशांत तांडेल तर पाहायला मिळालंय. यावेळेचा बॉल देखील ऑन साईडला केला. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येते, वेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव अंगलट येते. फलंदाज रनआउटच्या स्त्रुमामध्ये झालाय. जय गायकवाड आउट. दत्ताजी गोळे साहेब आणि दत्ताजी कोळी साहेब आणि अभिजितजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील विजेत्या संघाला 50,000 रुपयाचं पारितोषिकामध्ये वाढ करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅच भिंगारवाडी संघ खेळतोय. बाबू मांडे आणि सचिन मांडे यांच्या मालकत्व ज्यांनी स्वीकारलेला आहे त्यांच्या मालकीचा संघ नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळेल. फलकावरती भंडलेल्या त्या केवळ 35 आहेत. शेवटचे काही चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना महेश गुरवला आपण पाहत आहोत. 8 माझा नंबर तोडेन मी गोलंदाजांची कंबर, 8व्या क्रमांकावरती आला फलंदाज. नंबर कोणताही मिळवतात, बॅटिंग करावी लागणार आहे. ज्या नंबर मिळेल त्या नंबरवरती आपण चांगला खेळ साकारावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेश स्ट्रायकर हिंडला पाहायला मिळतोय. पेटनेव नजर बुग्गी आणि तो स्ट्रायकर हिंड वरती येतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केला. पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर झालाय. गुल षटकार. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वाघानं. पहिल्याच बॉलवरती आपण आल्याची जाणीव करून दिली आणि मेसेज दिलाय जिथे नाही चालणार रणबंदी. रणबंदी झुगारली आहे. 41ला 6. महेशला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. 41 बांधलाय. 4 षटकांचा सामना. शेवटचा बॉल येणं अद्याप बाकी राहिलाय. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप मध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. कबसला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप चांगलं मिळालं. दुहेरीचा प्रयत्न. 2 आला. एकंदरीत 43 धावा धावल कव्हर आहेत. 44 धावसंख्येचं एकंदरीत आपण पाहतो हे टार्गेट इथून सेट होत असताना पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 43ला 6 बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ते अर्थ दत्ताबाई मांडे इलबंद तुपगाव या संघाने प्रथमता केली. बॅटिंग धावफलकावरती बनवल्यात. 43-44 आहे टार्गेट. या पण शेरू शायरीचे बादशाह बाबू शहा सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. येस, थँक्यू. तत्पूर्वी आपण पाहतोय विकासजी गावडे यांचे भाचे तन्मय मात्रे वयाळ, दक्ष मात्रे वयाळ आणि त्यानंतर सोहम गायकर, गौरव गावडे, विघ्नेश विचारे हे सर्वजण या स्पर्धेला खरं तर एन्जॉय करतायत. त्यांचं पण करूया सहर्ष स्वागत. चला, यानंतरची होणारी मॅच कराडे आणि भिंगारवाडी दोन्ही टीम कॅप्टनला मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. यानंतरची होणारी मॅच
कराडे आणि भिंगारवाडी दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. चलिए अगला मैच दोनों कप्तान देखिए टॉस के लिए जुड़ना पड़ेगा. दत्ता दादा कोहली, अभिजीत दादा देशमुख चैंपियन टीम के लिए देखिए बात करेंगे खास करके 50,000. क्या बात है. कहते हैं ना आनंद वहाँ नहीं मिलता है जहाँ सिर्फ ही धन हो, आनंद वहाँ भी मिलता है जहाँ अच्छे मन हो. धन के साथ देखिए अच्छा मन यहाँ पर दत्ता दादा कोहली देखिए अभिजीत दादा देशमुख चौके देखिए बात करेंगे उद्देश्य बड़ी मन देखिए चैंपियन टीम के लिए 50,000 मौका. चलेंगे टॉस बॉक्स की तरफ जहाँ पर अगला मैच का टॉस है भिंगारवाड़ी का. जाए तो पिछले हफ्ते देखिए सेकंड नंबर असोटी टूर्नामेंट में देखिए जीता है सचिन लान है. देखिए एक बिग खिलाड़ी देखिए तालुका हाफ ओपन खेलते रहते हैं और पनवेल रसायनी में भी देखिए बात करेंगे बड़ी नाम और बाबू दादा मांडे देखिए हमारे बहुत बड़े पैकर के रूप में सचिन दादा मांडे. आदरणीय व्यंकटेशजी मायकल साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. भिंगारवाडीचा कॅप्टन आणि कराडेचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. संजय बेकावडे कराडे संघाला लीड करतोय आणि 40गाव प्रीमियर लीगचा विजेता कर्णधार सचिन लहाने यावेळेला भिंगारवाडी संघाला लीड करतोय आणि व्यंकटेशजी मायकल यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येतोय. टॉस जिंकलाय कराडे संघानं आणि आपला निर्णय थोड्याच वेळामध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये बाबूशाह सर त्या ठिकाणी जोडले गेलेत. चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर सूरज सर खास करके देखिए आज जरूर मेहमान कमेंटेटर के रूप में है और हमारे देखिए तेजस देशमुख सर लीजिए, हमारे ओमकार गुरु सर लीजिए, हमारे सूरज आत्मड़े सर देखिए आवाज और जिस तरह से मेहनत देखिए उनके रंग लाते हुए लीड करते हुए और इस टूर्नामेंट में देखिए पूरी तरह से मेहमानों के इतना आसान काम नहीं रहता है. कमेंट्री बॉक्स पर देखिए बात करेंगे जितनी आसान रहती है आपको लगता है एंकरिंग में दोगुना और मेहनत लगती है. मेहमान कहाँ से आए, कौन सी पद है और इसके साथ साथ देखिए क्रिकेट को नजरे रखते हुए इस जो को करते हुए और इसके साथ साथ तारीफ ये भी होनी चाहिए भाई. आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे. कोणत्याही प्रेक्षकांना आयवा कॅच जर पकडली तर त्यासाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याचबरोबरीनं कूलर हे पारितोषिक आहे. आणि समोर आदरणीय सुधीर शेठ टोमरे यांचा जो बॅनर आहे, आदरणीय मोतीराम शेठ टोमरे यांचा बॅनर आहे, त्याला जर कोणी षटकारानं हिट केलं तर तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि राहुलजी मोरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत ज्यांनी कराडे संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. खरं तर या स्पर्धेसाठी 1.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक आहे. परंतु या स्पर्धेमध्ये जो संघ विजेता ठरेल त्यासाठी युवा नेते, युवा यशस्वी उद्योजक सन्माननीय अभिजितजी देशमुख साहेबांच्या वतीनं आणि दत्ताशेठ कोळी यांच्या वतीनं तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. संदीपदादा ठोंबरे म्हणजे माऊली दादा यांच्या वतीनं प्रत्येक टॉप 4 मध्ये जाणाऱ्या संघाला प्रत्येकी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. क्या बात है, लगातार देखिए क्या प्राइज है. आणि या ठिकाणाहून दत्ताशेठ मांडे आणि त्याचबरोबरीनं विनोद शेठ भोईर खरं तर प्रस्थान करत असताना त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चलिए टारगेट बढ़ा तो नहीं है लेकिन 44 का टारगेट से यहाँ पर और बल्लेबाजी के लिए नानोली टीम देखिए यहाँ पर बल्लेबाजी के लिए उतर चुके हैं और जिनके सामने देखिए बात करेंगे तुबगांव टीम ने बड़ा तो टारगेट नहीं रखे लेकिन ये बड़ा इसलिए कहा जाएगा 4 ओवर का मैच है. चलिए अंपायर देखिए ग्रीन सिग्नल आता है यहाँ पर से मेहनत करना पड़ेगा हर क्षेत्र में, बेकार रहने पर लोहे पर भी जंग लग जाती है. 44 का टारगेट है. प्रति ओवर की बात करेंगे 11 का उससे रन बनाना है. अगर जिंदगी में कोई रास्ता रहा रही यहाँ पर तैयार गेंदबाज है. पहला गेंद देखिए यहाँ पर हुक किया हुआ यहाँ पर से और देखते हैं यहाँ पर चौके में बुक करते हुए कहते ना ताकी 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 रे पिक्चर अभी पूरा बाकी.
ताकि रे, ये तो टेलर है, पिक्चर है पूरी बाकी। अभी भी 2 नाइट देखिए आना बाकी है, पिक्चर तो पूरी बाकी है, लेकिन से तैयार गेंदबाज है। अच्छा देखिए जड़ में गेंद रखते हुए यहाँ पर से, लेकिन थोड़ा सा दूर यहाँ पर वाइट का एचा दबाव बना रही, यहाँ पर 5 रन। जिंदगी में रिस्क लेना सीखो, अगर कोई रास्ता आपको डरा रहा है ना, तो समझ लीजिए आगे बहुत बड़ा सफलता आपका इंतजार कर रही है। आणि सोन्या बैलाचे मालक शंभू गावडे, वरद गावडे या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. और ये चलिए हवा में गेंद, फील्डर देखिए यहाँ पर शो, दूसरा मौका, लाजवाब एफर्ट देखिए, कमाल का कैच यहाँ पर। कहते हैं ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले ले ये तेरी अमानत है। चैतन्य कुंभार यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं पारितोषिक, शेखर मते काका यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी आलंय. यशवंतजी बिरादार साहेबांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक. चलिए आणि विनोद शेठ भोईर यांच्याकडून 2000, तब्बल 7000 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी आलेलं आहे बुगीसाठी. अंपायर आई यहाँ पर थोड़ा चेक किया जाएगा, हाइट है, फेयर डिलीवरी देखिए अंपायर यहाँ पर फेयर डिलीवरी, बल्लेबाज आउट है, नए बल्लेबाज को जाना होगा। चलेंगे थोड़ा सूरज सर के पास, बहुत सारा कैश प्राइज देखिए यहाँ पर, खास करके नरेश दादा जादव और हेमंत दादा देखिए बात करेंगे कमाने, जिनकी तरफ से देखिए 5000, मयूर दादा ठुमरे देखिए, मानस दादा ठुमरे, इनकी कटआउट पर अगर डायरेक्ट हिट होती है, नरेश दादा जादव देखिए बात करेंगे, हेमंत दादा कमाने, 5000 कैश प्राइज है। और कैच कंप्लीट है या नहीं ये भी चेक किया जाएगा। हाँ सॉरी माफी चाहेंगे अंपायर से, बहुत सारा देखिए। चलिए ओ यूटी, मालिक का गाड़ी, ड्राइवर का पसीना, थोड़ा स्क्रीन पर दिखाइए किस तरह से देखिए कैच ले गया सेकेंड इनिंग में। यही बात मैंने पहले बताया था जब चौका लगा था कि ताकि रे पिक्चर अभी है बाकी, एक आध चौके छक्के से पिक्चर खत्म नहीं होता है भाई, क्योंकि बॉलीवुड में पहले ही पिक्चर लिखा जाता है हीरो कौन है विलेन कौन है, लेकिन क्रिकेट में दोस्तों ऐसा नहीं होता है। ये कोई सलमान वाली पिक्चर नहीं, एक तो टाइगर सुपर हिट, टाइगर जिंदा है सुपर हिट, टाइगर मुर्दा भी आएगा सुपर हिट है। यहाँ पहले संघर्ष करो बाद में हीरो बनो, तो संघर्ष आखिरी गेंद तक चली रहती है। चलेंगे सूरज सर, कुछ और कैश प्राइज अनाउंसमेंट है, कमाल के देखिए मेहमान भी देखिए अच्छा साथ देते हुए। समोर जो सुधीर शेठ ठुमरे आणि मोतीराम शेठ यांचा फिरता बॅनर आहे, त्याला जर षटकारानं कोणी हिट केलं तर गणेशजी राणे आणि सूरज ठाकूर यांच्या वतीनं 5000चं पारितोषिक असेल, परंतु इथे आलाय षटकार। पैसे के देखिए बारिश और उसके साथ देखिए यहाँ पर मेहनत तो हर क्षेत्र में करना पड़ता है, कहते ना बेकार पड़े रहने पर लोहे पर भी जंग लग जाती है। तैयार देखिए गेंदबाज, और फिर से देखिए हुक करना चाहते थे, ओ माय गॉड, बड़ा कैच देखिए यहाँ पर छोड़ते हुए। कहती ना गार्डन में फूल खिलने से पहले कहीं बकरी ना खा जाए, और छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, अपनों को धोखा दुश्मन को मौका। अब तो गेंदबाज यही सोच रहा है भाई कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार नहीं लूट लिया घर यार का। और रनों की बात करेंगे, रन देखिए पहुंचा है 12 रन से नरेश दादा जादव देखिए बात करेंगे, हेमंत दादा कमाने जिनकी तरफ से देखिए 5000 कैश प्राइज, खास करके
हमारे मखमली चेहरा देखिए मयूर दादा ठुमरे और मानस दादा ठुमरे इनकी कटआउट पर है, डायरेक्ट हिट लगती है। व्हाइट का इजाबा बहुत सारे देखिए यहाँ पर कैश प्राइज है, माफी चाहेंगे थोड़ी सी दर्शकों को और सारी चीजों को लेकर चलना पड़ता है। एक्स्ट्रा से रन आता हुआ और फील्डिंग टीम ने देखिए चैलेंज कर दिया यहाँ पर से व्हाइट के लिए डीआरएस अंपायर कॉल है व्हाइट और फील्डिंग टीम का कहना है कि हम सेफ हैं, लेकिन देखते हैं तीसरा अंपायर का डिसीजन। अंपायर क्या यहाँ पर व्हाइट है ना, व्हाइट है। रिबो देखिए उन्होंने नहीं लिया भाई यहाँ पर। तैयार यहाँ पर खिंचाया ऑन साइड पर फील्डर्स हैं भाई यहाँ पर। रनों के बाद रहेंगे ये, चलिए स्टेशन पर देखिए अब ट्रेन चल रही है भाई, पम पम। अब गाड़ी देखते हैं, बल्लेबाज को भी चलाना होगा, पम पम रनों जाकर पहुंचा यहाँ पर। 14 रन समीकरण की बात करेंगे। 19 गेंद देखिए 30 की जरूरत है। बादल की गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से क्या बरसेंगे भाई। जिंदगी जिंदगी नहीं जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम है। और एक देखिए स्लोअर गेंद, क्या बढ़िया वेरिएशन दिखाती है यहाँ पर। यही तो बात बताया, जिंदगी जिंदगी ने जीते कम है और जिसे निभाते ज्यादा। टीम का स्कोर 14 बना है और जीत के लिए अभी भी बात करेंगे। 12 गेंद माफी चाहेंगे यहाँ पर 3 ओवर का मुकाबला भी बचा है। 18 गेंद और 10 के औसत से यहाँ पर 30 रन बनाना है यहाँ पर जहां पर देखिए 30 रनों की जरूरत है, 18 गेंद बचाए। चलिए थोड़ा मैच स्पीड अप कीजिए। दत्ताबाई मांडे यांना मुख्य मंचावरती आपण पाहतोय। त्यांच्या नावानं खरं तर तुपगाव संघ मैदानामध्ये खेळतोय। सुधीर शेठ ठोंबरे यांचे जवळचे सहकारी आहेत आणि त्यांच्या समेत योगेशजी थळे, व्यंकटेश मायकल आणि शेखर मते काका देखील या मॅचचा आनंद घेतात। त्यांचं स्वागत। कहते हैं ना यहाँ पर 18 गेंद 30 की जरूरत है यहाँ पर। भार्गव सर एक बात है भाई, अंधे को जब दिखाई देना सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका उसने जीवन भर सहारा लिया हो। लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं रहता है दोस्तों, आपको सहारा की जरूरत होती है। एक एक रनों की सहारा लेना पड़ता है, एक एक डॉट गेंद का सहारा लेना पड़ता है, कप्तान का सलाह मशवरा लेना पड़ता है, कोच का सलाह मशवरा लेना पड़ता है, पैकर का ओनर का सुनना पड़ता है। क्रिकेट में सहारा की जरूरत रहती है भाई, तभी जाकर आप सफल होते हो। 18 गेंद 30 है और ये चलिए खींचा है भाई, यहां से ऊंचाई तो लिए अल्लम भाई। बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। अब बैटर बरसते हुए यहाँ पर टुकुर 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 टुकुर। बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। और बरसते हुए बल्लेबाज है और एक देखिए लाजवाब है, ये देखिए रनों की तलाश थी यहां पर बल्लेबाजी की बात करेंगे। पहला विकेट देखिए जब गिरा था यहां पर मंगेश, लेकिन उसके बाद देखिए नहीं बल्लेबाज संकेत टांडेल यानी मेरे करण अर्जुन आएंगे। और ये चलिए भाई मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन जब करण अर्जुन आए थे डीजे गाना क्या बजा था भैया से, भंगड़ा पाले आजा आजा। साठी पुन्हा एकदा व्यंकटेश मायकल यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक तुपगाव संघाच्या या क्षेत्ररक्षकाला देण्यात येईल। आणि प्रत्येक विकेटसाठी दत्ताबाई मांडे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे तुपगाव संघाच्या गोलंदाजांना। चलिए यही तो बात छेड़ा था भाई, अंधे को जब दिखाई देना, अंधे इंसान को सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका सहारा लिया हो। लेकिन क्रिकेट में देखिए सहारा की जरूरत है, एक बल्लेबाज आता है ना, दूसरे बल्लेबाज की जरूरत है, वो भी पार्टनरशिप की जरूरत है। लेकिन इस कमाल के कमबैक तारीफ करने चाहेंगे यहाँ पर आणि अद्विका रिसॉर्टचे मालक आदरणीय पिंट्या शेठ देशमुख यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात।
हाँ, संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए। भार्गव सर, ये भी एक कहानी है जो सफल होकर सबको सुनानी है। अगर आपको सफल होना है तो फिर संघर्ष करना जरूरी है। 15 गेंद 26 की जरूरत है यहाँ पर। क्या बढ़िया मुकाबला चलता हुआ, कहते ना रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा। अरे तू आगे बढ़ने का कोशिश तो कर, सब कुछ अच्छा होगा। और वो काम यहाँ पर करते हुए गेंदबाज है महेश गुरव। ये देखिए खींचा ऊंचाई ली, लेकिन लंबाई की कमी पड़ गई भाई। यहां से कहते ना शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। थँक्यू. या विकेटसाठी दत्ता शेठ मांडे यांच्याकडून 1,000 रुपये आणि या कॅचसाठी व्यंकटेश मायकल यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आदरणीय सागर शेठ मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. या आयोजनाचा एक महत्त्वाचा घटक सागर शेठ मोरे यांचं मनपूर्वक स्वागत. बड़ा विकेट देखिए गिरता हुआ, शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉर्ट सिलेक्शन में थोड़ा एलिवेशन की कमी पड़ी यहाँ पर। लेकिन समीकरण की बात करेंगे, 14 गेंद 26 ऑन हैट्रिक गेंदबाज। क्या बात है, कमाल के गेंदबाज है। आणि जर विकेट हॅट्रिक इथे बाबूसर आली ना, तर मयूरजी ठोंबरे आणि मानसजी ठोंबरे यांच्या वतीने 3,000 रुपयाचं पारितोषिक. आणि इथून पुढे प्रत्येक विकेटला तुपगावचे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील नागावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तो चलिए, हैट्रिक का मौका है भाई। कहते हैं ना पिता शराब है और कहता है नशा करना खराब है। अरे खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। किस्मत को दोष देने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा करा। किस्मत में तो जो रहता है वो मिल ही जाता है, मेहनत से कुछ और मिलता है। अपील हुई, लेकिन से बाल बाल बचे। शायद विकेट के लाइन से दूर थे, लेकिन कमाल के गेंदबाजी लाजवाब। रिप्ले में दिखेंगे, देखिए यहाँ पर कहते ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस गेंद में गेंद उंगलियों से घुमाना, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, लेन गेंद, जड़ में, उससे भी बड़ी बात है। रिप्ले में देख सकते हो भाई। समीकरण की बात करेंगे, 13 गेंद 26 की जरूरत है। ओ क्या कमाल का गेंद देखिए। मेसी का सपना फुटबॉल में 14 साल 117 दिन के बाद पूरा हुआ था, जब 2022 में फीफा वर्ल्ड कप जीते थे। ये अहमद ट्रॉफी, ये सपना किसका पूरा होगा। रिबॉस खेलने गए भाई यहाँ पर। जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं। बल्लेबाज ने तरीका बदला था, लेकिन इरादा अभी भी वही है भाई यहाँ पर। आने वाला 12 गेंद देखिए, बात करेंगे यहाँ पर 26 रनों की जरूरत है। और मुकाबला में मजा आएगा भाई, क्योंकि पत्थर भी टूट गया पानी से, और जब किरदार अलग हुआ कहानी से। एनडी स्टुडिओचे भूषणजी लोखंडे यांच्याकडून एक पारितोषिक आहे, आयवा कॅच. जर एनडी स्टुडिओच्या कोणत्याही कर्मचाऱ्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर आयवा कॅच पकडला तर त्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 12 गेंद देखिए 26 की जरूरत है, 13 का औसत। क्या मुकाबला चलता हुआ भाई यहाँ पर। इसलिए तो कहा जाता है क्रिकेट खेल कोई खेल नहीं बच्चेगा, और जिसमें तेल निकलता है अच्छे अच्छे का। तेल मतलब पसीना, पसीना बहाते हुए दोनों टीम यहाँ पर है। आने वाला देखिए 12 गेंद 26 की जरूरत है, 12 चेंडू अजून 26 धावाची गरज आहे. दर्शक देखिए खचाखच लगभग 10,000 से ज्यादा एक सनसनी मुकाबला की आनंद लेते हुए. रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है. देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है. दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं. गेंदबाजी में आते हुए गेंदबाज अल्पेश देखिए तैयार से, और बैकफुट से कट खेलना चाहते थे, सिंगल आता हुआ. भाई सिंगल डबल से काम नहीं चलेगा. कहते हैं ना कौआ कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले. भाई कौआ कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, वो कभी सफेद नहीं दिखेगा. आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, आपको मंजिल नहीं मिलेगा. मंजिल तक पहुंचने के लिए रोने से नहीं, हौसले से मंजिल मिलता है. 11 गेंद 25 की जरूरत है. मेरा मन तो क्यों रोता है, अरे जो लिखा है वही होता है. रास्ता 10 खुलते हैं जब एक बंद होता है. ओ ये चलिए, और एक बड़ा विकेट देखिए, यहां पर अंपायर की उंगली उठी.
तू मुझे कबूल मैं तुझे कबूल। अंपायर ने भी किया यहाँ पर विकेट कबूल। डीजे तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल। मैं तुझे कबूल। आणि याच दरम्यान कराडेचे शेखरजी कोंडे यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आणि आदरणीय धनंजयजी राणे यांचं शुभागमन झालंय. स्वप्नीलजी नागावकर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. शहर का दबाव देखिए, आमदर ट्रॉफी का हवा एकदम से बदलता हुआ भाई यहाँ पर होठों से नहीं अब नोटों से देखिए लगातार। और पहली रातों से पहली गेंद से पैसा पैसा पैसा, लेकिन समीकरण है कैसा। 10 गेंद 25 की जरूरत है, यही तो बात बताया था। मेरा मन तू क्यों रोता है, रास्ता 10 खुलते हैं जब एक बंद होता है। और एक विकेट देखिए यहाँ पर गिरता हुआ शायद है। देखते हैं यहाँ पर विकेट बिखरता हुआ। बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब गेंदबाज बरसते हुए टुकुर 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 टुकुर। अच्छा, क्या बात है, किस्मत सभी को मौका देता है, मेहनत हर किसी को चौंका देता है। अब बल्लेबाज को थोड़ा मेहनत करना पड़ेगा। जो समय का मोल समझता है, समय उसे अनमोल बना देता है। ये देखिए आमदर ट्रॉफी में समय पर आना और पूरी मैनेजमेंट के मिलकर अपने काम को अंजाम देते हुए 9 गेंद 25 की जरूरत है यहाँ पर। हैट्रिक के ऊपर गेंदबाज, ओ क्या गेंदबाज, हैट्रिक तो नहीं है लेकिन कहते हैं ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया। जिन हाथों में लकीरें कम और छाले ज्यादा होते हैं अक्सर वो अपना खुद की किस्मत लिखते हैं। और क्या कमाल के गेंदबाज, 8 गेंद और अभी भी 25 रनों की जरूरत है यहाँ पर। कौन भूल सकता है 2022 T20 वर्ल्ड कप याद कर लीजिए भाई, जब 8 गेंदों पर 28 की जरूरत थी और विराट कोहली ने खौफ मचाया था हरीश रॉब के ऊपर। आणि कुंभार समाजाचे अध्यक्ष यशवंतजी बिरवडकर यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आदरणीय दत्ताशेठ मांडे यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तैयार है हवा में गेंद लेकिन नो मैंस लैंड। सूरज सर गेंद ऐसी जगह गिरा ना, देखिए कमेंटेटर के लिए इतनी बड़ी मोहब्बत, आभार ऋषभ का, बड़ा गैप था यहाँ पर। भार्गव सर कहते ना गन्ने में जहाँ गांठ होता है ना वहाँ पे रस नहीं होता है कभी भी, और जहाँ पे रस होता है ना वहाँ पे गांठ नहीं होता है। जहाँ कैच गिरा वहाँ फील्डर नहीं था, और जहाँ फील्डर था वहाँ तक पहुँचा ही नहीं भाई, बड़ा गैप था यहाँ पर। इसे कहते हैं किस्मत का साथ है। किस्मत के लकीरों से ज्यादा मेहनत का तूफान पैदा करो। 7 गेंद 24 की जरूरत है। जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, एक बड़ा हिट मैच को जीवित करेगा। लेकिन यहां पर देखिए भाई टपका रे टपका, और एक टपका मिट्टी से बनी मट्टी का लगा बड़ा झटका।
यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या विकेटसाठी आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सचिन दादांचं शुभ आगमन झालेलं आहे. रवी दुर्गे खरं तर या आयोजनाचा महत्त्वाचा घटक, चंद्रकांतजी राणे या मॅचचा आनंद घेतात आणि सगळे आयोजक आता खुश आहेत, कारण फार चांगली रंगत मैदानामध्ये पाहायला मिळते आणि दत्ताजी मांडे साहेबांचा संघ चांगली कामगिरी करतोय आणि तसे सगळे आयोजक आता आमचे खुश झालेले आहेत. आणि जर तुपगाव संघ सुपर 4ला क्वालिफाय झाला तर दत्ताजी मांडे यांचे पुतणे मयूरजी मांडे यांच्या वतीनं 11,111 रुपयाचं पारितोषिक तुपगाव संघाला देण्यात येईल. चलिए बात करेंगे अभी देखिए समीकरण की यहाँ पर 6 गेंद के बाद करेंगे 24 की जरूरत है. क्या मुकाबला बन सकता है? 4 छक्का लगाना पड़ेगा. 4 छक्का 2016 में खिलाड़ी ने लगाया था भाई. रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए. इनिंग छोटा हो लेकिन यादगार होना चाहिए. कैल्यूस ब्रैथवेट का इनिंग आज भी याद किया जाता है. क्या वो इतिहास रच पाएंगे? कहते ना ग्रामीण कहा जाए तो पूरे गांव की ममता और दिखाना होगा क्षमता. क्या कमाल की गेंदबाजी, एक्सलेंट गेंदबाजी. अल्पेश गायकवाड़ उन्होंने बता दिया भाई यहाँ पर कि आसमान से लाकर चांद तेरे हाथों में थमा दूं. और पिछले ओवर में कमाल के 2 ओवर एक्सलेंट ओवर रहा, जिसके कारण टीम देखिए बैकफुट पर चली गई. यहाँ पर नानी वाली टीम है अपील लेकिन से खारिज किया भाई यहाँ पर डॉट गेंद. ये गेंद थोड़ा सा कम खेलना पड़ेगा भाई. कहती ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए. टीम को जरूरत है ब्रनों की भाई. यहाँ पर बल्ला को गर्म रख. कहती ना दिमाग को ठंडा रख, शरीर को चंगा रख. बल्ला को गर्म रख तब जाकर गेंदबाज को थोड़ा नरम रखा. लेकिन कमाल की गेंदबाजी, सराहना करना चाहूंगा गेंदबाजों की. लाजवाब हर गेंदबाज यहाँ पर आग उगल रहे हैं. यहाँ पर तुपगांव टीम ने यहाँ पर टारगेट भलाई बढ़ा नहीं रखे थे, लेकिन अब इस टारगेट को भाई नहीं, अब सिंगल डबल से काम नहीं चलेगा भाई. 23 रनों की जरूरत है. कहते ना पान खा जुल्फे बना, शराब पीना छोड़ दे. चौके लगा, छक्का लगा, डॉट गेंद खेलना छोड़ दे. तेजस सर डॉट गेंद एक कोरोना वायरस के जैसे मारता है कम और डराता है ज्यादा. 23 की जरूरत है. 4 गेंद. कोविड से हम सैनिटाइजर मास्क से नहीं जीता था भाई. कहती ना डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं. हिम्मत जोड़ना पड़ेगा. आसान तो नहीं है, लेकिन 1-2 छक्का आता है ना, कभी कभी गेंदबाज भी दबाव में आकर गलती करता है. एक आध खराब गेंद बीमार वाइड डालने पे मजबूर हो जाता है. लेकिन क्या ये काम कर पाएंगे बल्लेबाज या गेंदबाज? उन्हें रुकने में कामयाब हो जाएंगे. गौरव तैयार है और ये चलिए हो क्या भाई यहाँ पर ओ क्या छूटा यहाँ पर 22 की जरूरत है और मुकाबला दूर. तीन गेंद देखिए 22 की जरूरत है. अब मुकाबला देखिए थोड़ा सा, कहती ना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ही ना हो और क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. लगा तक टक्कर बड़ा बनेगा भाई. लेकिन जो गेंदबाजी रही दूसरा तीसरा, अल्पेश गायकवाड़ और महेश गौरव, क्या कमाल की गेंदबाजी. मुझे लगता है अगर मुंबई इंडियंस में कमी है तो एक ले जाइए इनसे भाई. कमाल के 2 ओवर देखिए उन्होंने, दो ओवर तो देखिए हैट्रिक का मौका बनाए थे भाई. यही तो खिलाड़ी हमारे जाकर है. मुंबई इंडियंस बड़ी बड़ी देखिए आज आईपीएल यहाँ तक पहुंचे ग्रामीण के खिलाड़ी धीरे धीरे कदम अपना. आणि A1 जोडी गिरीश माळी आणि गोट्या ओसवाल यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं स्वागत करूया. थोडं फास्ट खेळायचंय कारण अवकाळी पाऊस हा पनवेलमध्ये सुरू झालेला आहे आणि 2 मॅचेस अजून आपल्याला कव्हर करायचे आहे, त्यामुळे थोडं फास्ट खेळायचंय. खेळाडूंना विनंती आहे. चलिए मुकाबला देखिए अब दूर जाता हुआ हवा में गेंद. ओ यहाँ पर क्या कर रहे हैं भाई, देखिए आपस में चर्चा चलता हुआ. कहते ना मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. मुन्नी यूं ही नहीं बदनाम हुई है, समंदर ने उतना नहीं डुबाया है जितना शराब ने डुबाया है. भलाई मैच उतना दूर है, नहीं तो और कठिन हो जाता. लेकिन पीने वाले एक बड़ी बात है, बड़े वफादार हैं. इनकी दोस्ती कड़क रहती है. मीठे बोलने वाले से थोड़ा बच के रहना. 2 गेंद 21 की जरूरत है. अब मुकाबला दूर निकल चुका है. चलिए स्पीड अप कीजिए भाई, समय ज्यादा मत लीजिए. 2 पर 21 ही बचाना है. ये फील्ड और दूर लगा रहे हैं भाई. ये अगर 2 पर अगर 11 रहता तो ये और टेंशन में आ जाते. चलिए ज़्यादा समय मत लीजिए. बहुत बढ़िया आपने क्रिकेट खेला.
44 के टारगेट को देखिए बचाए जिस तरह से, लेकिन गेंदबाजों का सराहना करना चाहूंगा। लेकिन दोनों गेंदबाजों ने ऐसे काम कर गए भाई, दिक्कत हमें भी रहेगा। और ये देखिए खींचा भाई, और कैच का मौका पकड़ भाई, नहीं तो काश मुझे छोड़ देता। कैच छोड़ा हमारे भार्गव, छी 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 रे नानी छी। धन्यवाद भार्गव, काश मुझे दे देता मौका भाई, छी छी रे नानी छी। बल्लेबाज तो जाते जाते एक मौका दिया था स्कोरर को, इसलिए भार्गव कहा जाता है ना। मैच देखिए कंप्लीट हुआ है, तुपगांव टीम मैच जीत चुके हैं। कैच लेने की कोशिश की लेकिन हाथों पर पेन था, थोड़ा उन्हें उतना टाइमिंग नहीं मिला। पहले जिम्मेदारी, इंसान को अलार्म नहीं जगाता है उसकी जिम्मेदारी, और जब तक वो जागते तब तक जिम्मेदारी। चलिए मैच के मैन ऑफ द मैच की तरफ कदम बढ़ाएंगे, जुड़े रहिए, कहीं जाना नहीं दर्शक। अभी भी देखिए और एक बड़ा मुकाबला आ रही है। चलिए बाबू दादा मांडे आइए, आपका वेलकम, स्वागत है। श्री स्वामी आर्टचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतो। आमचे ओमकारजी गुरव जे समालोचक आहेत, आता ऑफिशियल्स आहेत, आणि राजनजी गावडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। चलिए 6 विकेट गंवाए हैं सूरज सर, 6 विकेट जहां पर गिराए। और मैच के मैन ऑफ द मैच देखिए अल्पेश, कमाल के गेंदबाजी, महेश ने दबाव डाले और अल्पेश ने देखिए 3 विकेट लिए, 2 रन देकर। आइए अल्पेश मैच के मैन ऑफ द मैच, और सूरज बात करेंगे ना, टोटल 6 विकेट गंवाए हैं। मयूर चलिए यहाँ पर सूरज सर देखिए 6 विकेट गंवाए हैं और 4 कैच हैं। आणि मी मयूर ठोंबरे यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावरती यावं। मयूर ठोंबरे अल्पेश मैचचा मॅन ऑफ द मॅच आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी, 2